नेते आणि आमदार नितेश राणे आहेत। नितेशजी, ऐकलं असेल तुम्ही, जरांगेंनी गंभीर आरोप फडणवीसांवर केलेत। मला हा एक विषय कळला नाही अजून की हा म्हणजे हे मनोज जरांगे पाटील हे नेमकं कशासाठी लढताय? मराठा समाजासाठी लढताय ते त्यांना फडणवीस साहेबांच्यावर आरोप करण्यासाठी तिथे ठेवलेला आहे। आणि ही जी काय त्यांची जी आता स्क्रिप्ट आम्हाला दिसते ही कोणाची स्क्रिप्ट हे कधीतरी माहिती पडून दे। कारण का मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे त्यावर हे कधी समाधान व्यक्त करत नाही, पण उठसूट फडणवीसांवर आरोप करतात। आम्ही पहिल्या दिवसापासून बोललोय तर तुम्ही आमच्या नेतृत्वाचा तुम्ही अगर उल्लेख केलात तर आम्ही पण मराठी आहोत ना इथे। आणि सागरवर चाल करण्याची भाषा त्यांनी करू नये। कारण का सागरच्या अगोदरची जी भिंत आहे ना ते आम्ही मराठी म्हणून तिथे उभे आहोत ना। नितेशजी, पण त्यांचा कोणाची आहे कधीतरी आम्हाला आता कळलं पाहिजे। नितेशजी, पण त्यांचा थेट आरोप आहे की मराठा समाजाला संपवण्याचा प्रयत्न होतोय। कुठे आम्ही मराठे नाही आहोत का? अहो, आमच्या समाजाला हे आरक्षण दिलेलं आहे आणि आता टिकवण्यासाठी आपल्याला आदरणीय फडणवीस साहेबांचीच गरज आहे। तेच आपल्याला कायदेशीर लढाईमध्ये मदत करणार आहेत, तेच सगळ्या मोठ्या मोठ्या वकिलांना उभं करणार आहे। मग आता हे राजकारण करून म्हणजे नुसतं हे स्क्रिप्ट नेमके ह्यांची येते कुठून? आता हे खरंच विचारण्याची वेळ आलेली आहे, शोध घ्यायलाच लागेल आता। कारण मराठा समाजाचं हित पाहायचं आहे, हे राजकारण फडणवीस साहेबांच्या नावाने करायचं आहे, हा प्रश्नाचं उत्तर आता जरांगे पाटलांनी दिलं पाहिजे। काय वाटतंय नितेशजी तुम्हाला, कोण आहे या स्क्रिप्ट मागे जरांगेंच्या? आता हे याचं उत्तर ते देतील ना आमच्यापेक्षा। ज्यांचे स्क्रिप्ट त्यांच्या हातात येत आहे त्यांनी सांगितलं पाहिजे आता समाजाला की बाबा ही स्क्रिप्ट कोणाची आहे ती। पण जरांगेंचं म्हणणं आहे की आपली सगळे सोयऱ्याची मागणी होती, ती मागणी पूर्ण झालेली नाही म्हणून आपण हे आंदोलन सुरू ठेवतोय। मागणी आहे ना, मागणी आहे, त्यासाठी ते आंदोलन करतायत। त्यासाठी त्यांनी सरकारशी बोलत राहावं, संवाद करावं। मागणी असणं, उपोषण करणं, आंदोलन करणं हा दुसरा एक भाग झाला। आणि दुसरा भाग असा आहे की तुम्ही राजकारण आणि उठसूट फडणवीस साहेबांवर टीका का करतायत नेहमी? जो माणूस देणारा आहे, ज्या माणसामुळे उद्या आपलं आरक्षण कोर्टामध्ये टिकणार आहे, त्याच एका व्यक्तीवर तुम्ही फक्त टीका करत असाल तर ह्याच्यामध्ये राजकारणाचा वास येणारच। पण ते आरक्षणासोबतच दुसरा एक आरोप करतायत फडणवीसांवर। त्यांचं असं म्हणणं आहे की खडसे पक्ष सोडून गेले नसते, पटोला गेले नसते किंवा इतर पक्षातले जे महत्वाचे नेते आहेत ते सुद्धा फडणवीसांमुळे पक्ष सोडून गेलेत, असाही थेट आरोप त्यांनी फडणवीसांवर केला। यांची काय बोलण्याची राजकारण? आता हे समाजसेवक आहेत, मराठा समाजाचे नेते आहेत तिथपर्यंत बरं आहे, पण यांना काय राजकारण करतो? काय कुठल्या प्रकारावर नितेशजी, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये, कदाचित तुमच्याकडे नेटवर्क गेलं असावं, पण आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद। तर नितेश राणे भाजपचे नेते आणि आमदार आपल्या सोबत होते। त्यांनी थेट जरांगेंना म्हटलेलं आहे की फडणवीसांवर आरोप करणं थांबवा, ज्या नेत्यामुळे तुम्हाला आरक्षण मिळणार आहे त्या नेत्यावरच तुम्ही आरोप करताय, हे चुकीचं आहे, असंही यावेळेला नितेश राणे यांनी म्हटलेले। दुसरीकडे जर सागर बंगल्यावर येण्याची भाषा तुम्ही करत असाल तर सागर बंगल्यावर येण्यापूर्वी मराठा समाजाचीच ही भिंत सागर बंगल्यापूर्वी इथे असेल, असंही नितेश राणे यांनी जरांगेंना थेट आव्हान दिलेलं आहे।